नमस्कार. मी सचिन दंडोते. मी ही मा प्रज्ञा दंडवते. ॲक्च्युली आता माझी मुलगी 9वीला आहे आणि माझ्या डोक्यात खूप दिवसापासून होतं की DMIT आपण करून घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस कसं झालं की काही मित्र होते की त्यांनी सांगितलं की आम्ही इथं केलं, तिथं केलं. पण ज्यावेळेस मी DMIT आणि त्याच्याबद्दलचं हे बघितलं, तर मुद्रा प्रबोधिनी हे सगळ्यात पहिल्यांदा नाव आलं आणि ज्याच्यामध्ये की त्यांचे रेटिंग्स खूप चांगले होते. आता मग मी काय विचार केला की आपण DMIT करायचं आहे, आपण यांना अप्रोच व्हायला पाहिजे. मी ज्या दिवशी अप्रोच झालो, मी दीपांजली मॅडम यांच्या घरी गेलो होतो या गोष्टीची माहिती घेण्यासाठी. पण मी त्यातच एवढं भारावून गेलो की व्हॉट इज DMIT आणि त्याच्यातून मला किती काही गोष्टी समजणार आहेत माझ्या मुलीबद्दल, मी पॅरेंटिंग कसं करायचं याबद्दल. तर तो सेशन खूप छान राहिला. आम्ही त्याच वेळेस लगेच स्वराजचे फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे दिले आणि त्याच्यानंतर दीपांजली मॅडम आणि राधिका मॅडम दोघींनी पूर्ण परिश्रम करून त्याच्यावर तिचे काय ट्रेड्स आहेत, तिच्यामध्ये काय पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, ते सगळे व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून आम्हाला त्यांनी रिपोर्ट दिला. आणि ज्यावेळेस ते आमच्याशी आत्ता संवाद साधत होत्या, तर लिटरली इच अँड एव्हरी गोष्ट जशी आहे तसं ते होत होतं. म्हणजे त्यांना तर माहितीच नाही स्वरा कोण आहे, काय आहे. तरी पण त्यांनी फक्त त्या फिंगरप्रिंट्स आणि त्याच्यावरून जे काय अनालिसिस झालेले, ते जे काय ब्रेन मॅपिंग झालेले, त्याच्यावरून त्यांनी आम्हाला खूप व्यवस्थितपणे समजून सांगितलं. आणि आम्ही 100% फुल्ली सॅटिस्फाईड आहोत की त्यांनी आम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी तंतोतंत मिळत आहेत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे दीपांजली मॅडम आणि राधिका मॅडम यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या कुठंही असं टाइम लिमिट ठेवून किंवा आपण एवढं सांगितलं पाहिजे, ह्या गोष्टीने सांगितलं असं काही नाही. ज्या योग्य गोष्टी आहेत आणि ज्या करायला पाहिजेत त्याच ते सांगतात. भले तुम्हाला वाटत असेल की तुमचा मुलगा इंजिनिअरिंग झाला पाहिजे, पण जर का त्या याच्यामध्ये नसेल आलं तर त्या सांगतात की नाही, त्याच्यासाठी ही योग्य दिशा नाही, त्याच्यासाठी हे योग्य आहे. तर त्या पद्धतीनेच त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही खूप सॅटिस्फाय आहोत ह्या गोष्टींबद्दल. थँक्यू.